हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेज. आज आपण खूप महत्वाचा व्हिडिओ बघणार आहोत. आपल्याला ब्लाऊज शिवता येतात, पण जर असं काही वेगळं माप आलं की लोअर चेस्ट जास्त आहे, अप्पर चेस्ट कमी आहे, अशा पद्धतीचे ब्लाऊज आले की आपण थोडंसं कन्फ्यूज होतो. तर त्याचसाठी आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे जी अप्पर म्हणजे चेस्ट आहे ती फक्त 39 आहे आणि जे फुल बस्ट आहे ते आहे 42. म्हणजे 3 इंचाचा फरक पडतोय. असं तर म्हणजे भरपूर अशी मापं असतात की ज्याच्यामध्ये 4, 5, 6 इंचाचा सुद्धा फरक पडत असतो. तर आज आपण इथे 3 इंचाचा फरक जो आहे तो बघणार आहे की कसं आपण याचं पॅटर्न काढणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण मापं घेऊन घेऊयात. आधी पुढचा गळा घेतलेला आहे, चेस्ट साईज घेतलेला आहे. आता उंची घेऊयात बॅक साईडनी. आता इथे उंची आहे 14 इंच आणि मागचा गळा आहे इथे 9.5 इंच. तर आता आपण याचंच पॅटर्न बघूयात. आता सगळ्यात आधी आपल्याला उंची प्लस 1 इंच करून घ्यायचं आहे. आपण नेहमी टाकतो त्याचप्रमाणे. तुम्ही इथून मागचे जर व्हिडिओ बघितलेले असतील तर तुमच्या लक्षात येईल. हे बघा, इथे उंची घेतली 15 इंच, त्यानंतर शोल्डर घेते मी 5.5 इंच. आता तुम्ही म्हणाल की एवढी साईज मोठी आहे तरी तुम्ही 5.5 शोल्डर घेताय. तर हो, आपण इथे 10.5चा गळा टाकणार आहोत. सो मी इथे शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मुंढा उतार 6.5 इंच घेतलेला आहे. लक्षात घ्या फ्रेंड्स, मुंढा जो आहे, मुंढा उतार तो 6.5 इंचावर मार्क केलेला आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच करून घ्यायचा. आता तिथे 39 छाती होती, मी 40च्या पद्धतीने माप टाकलेलं आहे आणि पुन्हा 39च्या हिशोबावर मार्क केले. आता 39चा चौथा भाग किती आला आपल्याला? 9.25 प्लस 1.5 इंच केल्यानंतर आपण 11 इंचावर मार्क केलेली आहे. हे बघा, खाली कमरेच्या साईडला सुद्धा मी तेवढेच मार्क केलेले आहेत, कारण की आपण टक्स वगैरे मारल्यानंतर ती साईज बरोबर येऊन जाते. आता मुंढ्याचा आकार देण्यासाठी आपण पुढच्या साईडला अर्धा इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घेऊयात आणि आकार देऊन घेऊयात. हे कॉमन आहे फ्रेंड्स. इथून मागचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल. कटोरीचे आणि प्रिन्सेस कटचे आपण व्हिडिओज टाकलेले आहेत. तर हे बघा, हे झालेलं आहे. आता आपण चेक करून घेऊ आपलं बरोबर आहे की नाही. हे बघा, ही शिलाई मार्जिन खालची आणि मुंढ्याची शिलाई मार्जिन सोडून आपलं जे माप आहे ते अगदी परफेक्ट आलेलं आहे. आता फ्रंट पार्ट साठी आपण 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच या साईडला म्हणजे बटन पट्टी आणि काजपट्टीच्या साईडला आपण मार्क करून घेऊयात अर्धा इंच. आणि आता तिथून पुढे आपल्याला माप टाकायची आहेत. हे जे आपण मार्जिन ठेवलेलं आहे अर्धा इंचाचं, तिथून पुढे आपण माप टाकणार आहोत. शोल्डर टाकलेला आहे आपण 5.5 इंच. इथे तुम्ही बघू शकता, अगदी व्यवस्थित मी तुम्हाला सांगते, फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा. मुंढा उतार आपण 6.5 इंच घेतलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला मार्क करून घ्यायचंय. आणि चेस्ट साईज जी आपण घेतलेली होती 11.25 ती टाकायची आहे. हे बघा, 9.25 मध्ये आपण 1.5 इंच मिळवायचा आहे. 9.25 आणि 1.5 झाले आपले 11.25 इंच. चेस्ट साईज जी आहे, अप्पर चेस्ट साईज ती होती 39, त्या हिशोबाने आपण मार्किंग करतोय. तर तुम्ही इथे 40च्या हिशोबाने सुद्धा मार्क करू शकता. आता फुल बसच्या मापासाठी आपण 3 इंच खाली घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि आपली किती आलेली होती साईज? 42चा. 42चा चौथा भाग आला आपला 10.5 आणि त्यापुढे आपण 1.5 इंचाचं मार्जिन टाकलेलं आहे. इथे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या फ्रेंड्स. त्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा मी इथे 11.25 वर मार्क करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. 2.5 इंचावर अशा पद्धतीने तुम्हाला मार्क करायचं आहे. ह्या स्ट्रेट लाईन्स आपण आखून घेऊयात. फ्रेंड्स, जर कळालं नाही तर व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही पुन्हा बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला लाईन्स ड्रॉ करायच्या. आपले असेच भरपूर व्हिडिओज अपलोड आहेत फ्रेंड्स चॅनलवर. आता इथे घेताना आपल्याला 40चा म्हणजे 10वा भाग घ्यायचा आहे. टक्सचं जे आपल्याला मार्किंग करायचं आहे त्यासाठी. आणि वरतून टक्स मार्किंग करायची आहे 11 वर. आता हे जे माप आहे ते अंगावरच घेता येतं फ्रेंड्स. तर तुमच्याकडे जर बॉडी मेजरमेंट असेल तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. 10.5, 11 जेवढं असेल तेवढं.
आता वरती 4 इंचावर आपण केलेलं आहे, तर खाली या साईडने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे 3.5 वर मार्क करून घ्यायचं आहे. 3.5 वर मार्क केल्यानंतर अशा पद्धतीने आपण लाईन्स ड्रॉ करून घेऊयात. आता इथे फुल बस्ट आहे आपली 42 इंच, त्यामुळे आपण पफ साईज जो आहे तो थोडासा एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर मी इथे 2.5 इंचाचा पफ टाकते, म्हणजे संपूर्ण आपल्याला 3 इंचाचा पफ येणार आहे. म्हणजे जे वरती आपले 39 आहे आणि मिडलला आपल्याला 42 करायचं आहे ते मॅनेज होईल. आता कमरची साईज इथे आहे 36 इंच, तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, चौथा भाग प्लस 1.5 इंच आपलं असं माप आलं पाहिजे. ओके, तर आता आपण हे मेजर करून बघूयात की आपलं किती येतंय. आपल्याला संपूर्ण 10.5 पाहिजे आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण हा साइड जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला 3.5 इंच भेटलेले आहेत आणि या साइडला आपल्याला मग आपल्याला पुढे 10.5 इंच येईपर्यंत तुम्हाला मार्क करून घ्यायचंय. 3.5 आणि तुम्हाला 7 इंचावर मार्क करायचं आहे पुढे, तर तुम्हाला 10.5 इंच मार्जिन मिळून जाईल. आता दुसरी पद्धत आहे की अशा पद्धतीने हे बघा, तुम्हाला 10.5 वर मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 3 इंचाचा जो पफ आहे तो पुढे ड्रॉ करून घ्यायचा आहे. दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आपण. आता आपल्याला हा जो पफचा साइड आहे तो आकार ड्रॉ करायचा आहे. तर 1 इंच आपण मुंढ्यातून पुढे घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर स्केलच्या सहाय्याने आपण आकार देऊन घेऊयात. इथे तुम्ही रॅन्डमली हाताने सुद्धा आकार देऊ शकता, पण मी इथे स्केलनी देऊन दाखवलेला आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असं लक्षात येईल. हा आकार व्यवस्थित असं ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला पुढे 1 इंचाचं जे मार्जिन आहे ते ऍड करून घ्यायचंय, कारण शिवण मार्जिन आपलं आलं पाहिजे ना, त्यासाठी आपण हे 1 इंचाचं मार्जिन पुढे ऍड करून घेतोय. आणि ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्या. त्यानंतर फ्रेंड्स 1 इंच किंवा अर्धा इंचाचा आपल्याला पुढे एक मार्क करून घ्यायचा आहे आणि हा जो शेप आहे प्रिन्सेस कटचा तो तिथे अटॅच करायचा अशा पद्धतीने. हे पहा, याने तुमचा जो पफ आहे तो अतिशय छान असा येईल, बिलकुल चपटा वाटणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी अगदी आपण 1/5 इंच आतमध्ये घेणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर कंटिन्यू जर करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल आपण कोणत्या पद्धतीने पॅटर्न काढतो. हे बघा, ह्या पॅटर्न मध्ये सुद्धा मी अगदी हळू आणि व्यवस्थित असं तुम्हाला सांगितलेलं आहे, लक्षात यावं म्हणून. आता खालचा जो प्रिन्सेस कटचा जो अटॅच आहे, म्हणजे जी रेष आहे ती कमरेच्या साईडला जो वरती आपण घेतलेलं होतं मेन उंची, तिथपर्यंत अटॅच करून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने क्रॉस, म्हणजे जे फक्त जे मध्ये आपण टक्स मारणार आहोत तो व्यवस्थित येईल आणि मग उंची त्याची मॅनेज होईल दोन्हीही साईडनी. खूप वेळात वेळ काढून फ्रेंड्स मी व्हिडिओ बनवत असते, तर प्लीज सपोर्ट मी अँड मला कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात. हे पहा, अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. कटिंगवर सुद्धा फ्रेंड्स खूप व्यवस्थित असं लक्ष द्यायचंय तुम्हाला. हे पहा, आता हा पफचा जो साइड आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊयात आणि मुंढ्याचा जो साइड आहे तो आपण व्यवस्थित जरा लावून बघूयात की आपलं बरोबर आहे की नाही. तर इथे नॉर्मलचा फरक पडतोय, तर तो देखील आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे. इथे बघा, म्हणजे आपल्याला नंतर काहीही काटछाट करायची गरज नाहीये. अगदी परफेक्ट असं आपलं पॅटर्न जे आहे ते कटिंग होणार आहे. हे पहा, थोडंसं एक्स्ट्रा झालेलं होतं ते देखील मी इथे कट करून घेते.
आता फ्रंटचा गळा टाकायचा आहे फ्रेंड्स, तुमचा जितका आहे तितका, आणि अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. 2.25 इंचाची मी इथे गळा रुंदी टाकलेली आहे. तुमचा जर गळा खूपच डीप असेल, आता इथे 14ची उंची आहे आणि 12चा जर गळा असेल तर तुम्ही 2 इंच गळ्याची रुंदी टाकू शकता. आता बाहीची उंची जेवढी आहे तेवढी ॲज इट इज मी इथे घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये अर्धा इंच शिवण मार्जिन वरच्या साईडनी आणि खाली दंडाच्या साईडने आपण वाढवलेलं आहे. आता जो आकार आलेला आहे आपला, जसं मी मोजलं त्या पद्धतीने जरी तुम्ही मोजून घेतलं तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला मार्क करून घ्यायचे. आपल्याला बाहीचा जो सेपरेट व्हिडिओ आहे तो सुद्धा चॅनलवर अपलोड आहे फ्रेंड्स, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आता मी याची कॅप हाईट घेतलेली आहे 3.5 इंच, कारण बाहीची उंची इथे 6 इंच आहे, तर कॅप हाईट मी 3.5 इंच घेते. दंड घेऱ्याचा निम्मा करून घ्यायचा, त्यापुढे आपल्याला 1.5 इंचाचं शिवण मार्जिन ठेवायचं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेऊयात. प्रॉपरली स्लीव्ज कशी ड्रॉ करायची फ्रेंड्स, ती आपले भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही विजिट करू शकता चॅनलला आणि बघू शकता. आता ऑलमोस्ट आपलं जे पेपर कटिंग आहे ते झालेलं आहे. मी इथे चेक पण करून घेते, अगदी बरोबर आलेलं आहे. त्यानंतर असं रॅन्डमली मी आकार दिलेला आहे. प्रॉपरली जर तुम्हाला स्लीव्ह शिकायचे असेल तर चॅनलवर तुम्ही बघू शकता व्हिडिओ. आणि आपलं पेपर कटिंग जे आहे ते झालेलं आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे तो अतिशय परफेक्ट बसणार आहे. भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.